असंही पाहायला मिळत आहे. बिग हिट, फटका टोलावलाय. पप्पूच्या बॅट मधून आलेला फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार येतोय. एका बाजूला जर पाहिलं तर मकरंद तोरसकर यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला अल्ताफबाई आणि समीरबाई यांच्या मालकीचा आहेत. मजा येईल मॅचला. बिग हिट, याही वेळेला दर्जेदार फटका खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. या वेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली, एक फक्त दिशा दिली आणि 4 धावा मिळाल्या. बाउंड्री पर और मिले 4 रन स्कोर के खाते में. 24 गेंदे 45 रन और थोड़ी सा जो कि अंतर कम होता हुआ 4 रन के साथ 41 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए. ही ओळख देखील आहे. अमान, पप्पू तोडकर या वेळेला फक्त पुन्हा एकदा दिशा देत आहेत. बॉल थोडासा बाहेरच होता आणि पुन्हा लेट कट. थोड़ा सा जो कि बाहर दी गेंद और बैकफुट पर हल्के से गेंद को फिर से एक बार दिशा दी और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में. एलईडी स्क्रीन पर आप रिप्ले देख सकते हैं. मिले 4 रन स्कोर कर. या वेळेला पप्पूच्या बॅट मधून एक वेगवान फटका आलाय. खेळलाय मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे थोडासा बॉल बाजूला गेला. लगेच दुसरी धाव घेतली. 2 धावा पूर्ण देखील या ठिकाणी होत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते सर आपल्याला. पप्पू तोडकर आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. विकेट काही पडता पडेना आणि धावा जर पाहिल्या ट्रॉफी मधील पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय आणि पहिल्याच बॉलवर येतोय क्रिकॉन षटकार. थैंक यू डीजे. आप रिप्ले पर देख सकते हैं शफल हुए ऑफ साइड पर और बिल्कुल स्लॉट में गेंद मिली. इस बार मिड विकेट पर एक बड़ा आगाज मैदान पर पप्पू तोडकर क्रिकेटची आनंदवाडी. बिग हिट, पप्पू तोडकरच्या बॅट मध्ये रडार मध्ये हा बॉल आला आणि यालाही फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. तर धन्यवाद डीजे. पप्पू तोडकर काय बॅटिंग करतायत. पप्पू तोडकर पोलीस आहेत. बॉलला एवढा मारतायत, आरोपींना किती मारत असतील. चांगली बॅटिंग करतायत. आणखीन एक बिग हिट केलाय. आता ही बॉल अगदी आनंदवाडीच्या खाडीमध्ये षटकार. सातत्याने लगातार अख्ख्या महाराष्ट्रात पहिला नंबर पप्पू तोडकर यांनी सातत्याने मिळवलाय आणि त्याच बरोबरीने महाराष्ट्राच्या रग्बी संघाचं प्रतिनिधित्व देखील भारतात. या वेळेला बॉल फुलटॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. पप्पूने काही स्ट्रोक आज असे खेळत पूर्ण होत आहे. पप्पू तोडकर, तोडफोड करणारा पप्पू तोडकर आज मात्र तुटून पडलाय आणि पुण्यावरून आलेला हा खेळाडू आज सिंधुदुर्गामध्ये आपली छाप सोडतोय. 22 चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा लेट कट. थर्ड मॅचची दिशा या मॅचला जिंकलं गेलं अगदी सहजगत्या. फक्त